नमस्कार मंडळी, कुण्या राजाची ग तू राणी या मालिकेच्या पुढील ट्विस्टमध्ये आपण बघणार आहोत. कबीरने सत्या, बाभळी आणि डोंगरवाडीतील काही लोकांना डोंगरवाडीजवळ असलेल्या शहरामध्ये पार्टी दिलेली असते. सर्वजण आता तिथे बसलेले असतात. तेव्हा सत्या म्हणतो की जरा कबीर, मी बाहेर जाऊन आलो, कारण माझा साथी येणार होता, मी त्याला बघून आलो. आणि तो तिथून निघून जातो. तर दुसरीकडे मात्र गुंजा आणि बाभळीचं सत्य हे सर्वेश्वरला समजलेलं असतं. आणि त्याच वेळी सर्वेश्वर हा बाभळीला भेटण्यासाठी डोंगरवाडीला येत असतो. आणि योगायोग असा की सर्वेश्वर देखील त्याच हॉटेलला थांबलेला असतो. त्यावेळी सत्या हा बाहेरच उभा असतो. सत्या जेव्हा सर्वेश्वरला तिथे गाडीतून उतरताना बघतो तेव्हा सत्याच्या तळपायाची आघात मस्तकात जाते आणि सत्या आता पुढचा मागचा विचार करत नाही. सर्वेश्वरच्या अंगावर तो ब्लँकेट टाकतो आणि त्याला तो जंगलाच्या दिशेने घेऊन येतो. हा सर्व प्रकार सत्याचा जो साथीदार असतो त्याने बघितलेला असतो आणि सत्याचा साथीदार हा सगळा प्रकार आता बाभळीला येऊन सांगतो. आणि हे ऐकून आता बाभळी खूप घाबरलेली असते. काही अनर्थ होऊ नये म्हणून आता बाभळी देखील त्या जंगलाच्या दिशेने जायला लागते. त्याने सर्वेश्वरच्या अंगावर ते ब्लँकेट टाकलेलं असतं. तर सर्वेश्वर सत्याला म्हणत असतो की मी तुला हवे तेवढे पैसे देतो, परंतु मला फक्त माझ्या कुटुंबाला एकदा तरी भेटू दे. परंतु सत्याला मात्र फार राग येत असतो. सत्या सर्वेशला म्हणतो की नक्की तुला गुंजाला भेटायचंय की बाभळीला भेटायचंय, आणि तो आता सर्वेश्वरवर बंदूक रोखतो. त्यातच आता तिथे बाभळी येते आणि सत्याने जी सर्वेश्वरवर गन रोखलेली असते ते बघून आता बाभळी त्यांच्या मध्ये पडते आणि बाभळी ती बंदूक बाजूला करते आणि सत्याच्या जोरात कानाखाली ठेवून देते. आणि हा सर्व प्रकार कबीर एका झाडाच्या पाठीमागे उभा राहून बघत असतो. सर्वेश्वर हा बाभळीची हात जोडून माफी मागत असतो आणि म्हणत असतो की आज तुझ्यामुळे माझा जीव वाचला. सर्वेश्वर आता बाभळी समोर हात जोडून उभा राहतो आणि बाभळीला म्हणत असतो की बाबा, तर मला माहितच नव्हतं की आपल्याला एक मुलगी सुद्धा आहे, परंतु आज मी तुला बघण्यासाठीच इथपर्यंत आलोय. मला माहिती आहे की माझ्याकडनं खूप मोठी चूक घडली आहे, मला माफ कर बाभळी. कबीरच्या हातात सगळ्या गोष्टी हळूहळू लक्षात यायला लागतात. कबीरच्या लक्षात येतं की सर्वेश्वरने गुंजाला मुलीचा अधिकार दिला होता आणि जेव्हा त्याने हा अधिकार गुंजाला दिला होता तेव्हा माया मामी मात्र खूप चिडली होती आणि त्याच वेळी मृण्मयीला सुद्धा गुंजा ताई ताई असं म्हणत होती. ह्या सगळ्या गोष्टी आता कबीर समोर येत असतात. सत्या बाभळीला म्हणत असतो की बाभळी, तू याच्या बोलण्यामध्ये अजिबात येऊ नकोस. अगं, ही शहरातली लोक अशीच वागतात. तुला माहितीये का, ह्या सर्वेश्वरने सुद्धा दुसरं लग्न केलंय आणि यांना तिकडे मुलं सुद्धा आहेत. हे सत्य आता सर्वेश्वर बाभळीला सांगतो. गुंजा सुद्धा आता तिकडे पळत आलेली असते. सत्य आता सर्वेश्वरला म्हणत असतो की तुला माहितीये का की तुझ्या एका चुकीमुळे बाभळीने आणि गुंजाने किती पीडा सहन केलीये. आतापर्यंत बाभळीने प्रत्येक गावातील प्रत्येक लोकांचे टोमणे तुझ्यावरून ऐकून घेतले असतील. त्या गुंजाला बाप नाही म्हणून कित्येक लोकांनी तिला हिणवलं असेल. सत्या सर्वेशला म्हणत असतो की आणि आज गुंजाची जी काही परिस्थिती आहे ना ती फक्त तुझ्यामुळे आहे. तिच्या सोबत एवढा भयानक प्रकार घडला ना तोही फक्त तुझ्यामुळे घडलाय, कारण एक बाप म्हणून तुझी छत्रछाया तिच्यावर नव्हती. तर आता सर्वेश त्याला विचारत असतो की काय झालंय माझ्या गुंजासोबत असं. तू सत्या सर्वेशला म्हणत असतो की तसंही आता माहिती करून तू काय घेणार आहे, शेवटी मी तुझा जीवच घेणार आहे. सर्वेश म्हणत असतो की खरं तर मी आधीच कमजोर मनाचा आहे आणि जेव्हा मला गुंजाचं सत्य समजलं तेव्हा मी लगेचच आता डोंगरवाडीला निघालो होतो. सत्या सर्वेशला म्हणत असतो की बस झाली तुझी नाटके. शहरातली माणसं किती नाटकी असतात ना हे मला चांगलंच माहितीये. बाभळी सत्याला म्हणत असते की सत्या, बस झाली ही नाटकं. परंतु सत्या आता काही ऐकत नसतो आणि सर्वेश्वरला म्हणत असतो की बाभळी, आता सत्या बोलणार नाही तर सत्याची हत्यारं बोलणार आहेत. कबीर मात्र मनाशीच म्हणत असतो की आता हे सत्य जर गुंजाला माहीत झालं तर काय होईल गुंजाचं, आणि गुंजा या सगळ्यावर कशी रिॲक्ट करेल. बाभळी सत्याला म्हणत असते की सत्या, आता जर तू ह्या माणसाचा जीव घेतला ना तर ह्या माणसाचा जीवही जाईल, परंतु गुंजाला मात्र बापाचं प्रेम आणि बापाचं सुख कधीही आयुष्यात उपभोगायला मिळणार नाही. तर मित्रांनो, असेच मालिकांचे ट्विस्ट एपिसोड तुम्हाला बघायला आवडत असतील तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. धन्यवाद.